सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. चला तर वळूया आजच्या आपल्या स्टोरीकडे. पण त्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि या सगळ्या स्टोरींचे पार्ट तुम्हाला दुसऱ्या चॅनलवर सुद्धा ऐकायला मिळतील, तिकडे जाऊन तुम्ही वाचू शकता. राणी आणि रोहित तिच्या आईकडे गेले होते आणि त्यांच्या आग्रहानुसार ते एक रात्र राहिले. आणि रोहितचे फोनवर फोन सुरू होते आणि सगळ्यात जास्त फोन टिंगू करायचा. आणि तो म्हणाला, ओ अध्यक्ष महाराज, तुम्ही कुठे आहात आता? मी आता तुमच्या घरी आलो आहे आणि तुम्ही गायब आहात. आणि रोहित म्हणाला, अरे राणीच्या आईकडे आलो होतो. आणि टिंगू म्हणाला, अच्छा, म्हणजे सध्या तुमचं विमान सासरवाडीत उतरवलं आहे तर बरं आहे. तुमची सासरवाडी जवळ आहे, लांब असती ना तर आता तुला जायला आलं नसतं. आणि का रे, असं अचानकच का गेलास? कुठलाही सण नाही की आणखीन काही नाही आणि विना सणाचे पाहुणे होऊन कुठे गेलात? आणि रोहित म्हणाला, अरे तिला आईची आठवण येत होती आणि तिनं जाऊ का म्हणून विचारलं, तर मग मी म्हणालो चल मी घेऊन येतो तुला आणि म्हणून आलो आहे. आणि टिंगू हसून म्हणाला, बरं आता दुसरं खरं खरं कारण सांग बरं, की तुला आता वहिनीशिवाय करमत नाही आणि त्या त्यांच्या आईकडे जास्त दिवस राहू नयेत म्हणून सोबत गेला आहे ना तू, आणि उद्या लगेच त्यांना घेऊन येणार. रोहित, तुझं पॉलिटिक्स कळतं बरं का मला. बायको पण खुश आणि तूही खुश आणि जावई राहिला म्हणून सासूही खुश. आणि रोहित हसला आणि म्हणाला, माकडा, यात कसला आला आहे रे पॉलिटिक्स? नवरा बायकोमध्ये पॉलिटिक्स नसतं, असतं ते फक्त प्रेम. आणि तुझं बरोबर आहे, त्या प्रेमापोटी मी तिच्यासोबत आलो आहे आणि उद्या तिला घेऊनच येणार आहे. आणि टिंगू हसून म्हणाला, बाप रे, मला तर असं वाटतं की मी या जगात राहतच नाही, दुसऱ्याच कुठल्या तरी जगात आहे. रोहित, अरे हा तूच रोहित आहेस का, ज्याला मुलींचं नाव काढलेलंही आवडत नव्हतं आणि तो आत्ता बायकोच्या मागे फिरतोय? रोहित म्हणाला, साल्या आता गप्प बस, काय काम आहे ते बोल, माझ्यावर बोलणं बंद कर. आता मी जुना झालो. आणि आता राणीचा स्वयंपाक बनवून झाला. आज तिनं आंबारस केला होता आणि रोहित आता फोनवर गुंतला आहे म्हणून ती हळूच बाहेर निघाली मैत्रिणीकडे. इतक्यात रोहितनं तिला बाहेर जाताना बघितलं. तसाच फोनवर बोलत बोलत गेला आणि तिचा हात पकडला आणि तिला नजरेनंच खुणवत विचारलं, कुठं निघालीस? राणीनं त्याला हातानेच 5 बोटचा इशारा केला आणि म्हणाली, शेजारी निघाले. आणि मैत्रिणीकडे जाऊ का? रोहितने तिचा हात सोडला आणि 5 बोटं हलवून म्हणाला, फक्त 5 मिनिटात यायचं. आणि ती मान हलवून हो म्हणाली आणि गेली. आणि आता राणीच्या आईच्या दारात इतकी मोठी कारगाडी बघून जो तो यायचा आणि राणीच्या नशिबाचं कौतुक करायचा. आणि राणीच्या आईला म्हणायचे, तुझा जावई खूप मोठा माणूस आहे. कुसस्थळ भेटलं राणीला हे. आणि राणीच्या मावश्या आणि मामासुद्धा, जे आधी तिचा रागराग करायचे, पोरगी ऐकत नाही, पोरगी आगाव आहे, लग्नाला तयार होत नाही म्हणून तिला बोलायचे, ते आता राणीच्या आईला गोड गोड बोलत होते. आणि राणीची आईसुद्धा सगळ्यांसमोर रोहितचं खूप कौतुक करायची आणि म्हणायची, माझ्या जावई इतका श्रीमंत आहे, मोठ्या गाड्यांमध्ये फिरतो, पैशाच्या राशीत लोळतो, तरीसुद्धा माझ्या या गरीब घरात येऊन राहतो, त्याला कसलीही लाज वाटत नाही. आणि त्यांच्या घरचेसुद्धा खूप मोठ्या मनाचे आहेत बरं का, असली माणसं शोधून सापडणार नाहीत. आणि बायका म्हणायच्या, हो गं बाई, ते दिसतंय आम्हाला, जिथं मन मोकळं असतं ना, लक्ष्मीसुद्धा तिथंच धावते. आणि जे गांडीला चिमटा घेऊन गप्प बसतात आणि कंजूसपणा करतात, त्यांच्याकडे लक्ष्मी जातच नाही. अशी काहीशी चर्चा होती त्या बायकांची रोहितबद्दल. आणि इकडे रोहित टिंगूला म्हणाला, काय काम होतं बोल ना. टिंगू म्हणाला, रोहित, आता झेडपी अध्यक्षांचा कारभार हाती घेतलास, पण आता जबाबदाऱ्या वाढल्या आहेत आणि त्या समजून घ्याव्या लागतील. कामांची लिस्ट तयार आहे भिडू, कधी कामाला लागणार? आणि रोहित म्हणाला, आत्ता लागायचं. आणि जे आपले मतदारसंघ नाहीत त्यांचाही विकास करायचा, एवढं लक्षात घ्या. आपलं तुपलं बघून वीज, पाणी, रस्ते अशा सोयी द्यायच्या नाहीत, तर सगळ्यांना सरसकट द्यायच्या. म्हणजे काय होईल माहिती आहे का, नेक्स्ट टाईम त्यांची मतंसुद्धा आपल्याला मिळाली पाहिजेत. आणि टिंगू म्हणाला, हो, तुझी ही मतं मिळवण्याची सिस्टीम आवडली आपल्याला, पण आता कॉन्ट्रॅक्ट करायचे असतात, त्याचं काय? काही गोष्टींचे कॉन्ट्रॅक्ट करावे लागतात रोहित. आधीचे कॉन्ट्रॅक्टर आहेत, पण त्यांचं आता मुदत संपलेली आहे 5 वर्षाची. आता पुन्हा कॉन्ट्रॅक्ट देणार आहेस का तू, की नवीन लोकांना कॉन्ट्रॅक्ट देणार आहेस, हे मला विचारायचं होतं. कारण त्याचं काय आहे ना, ऑलरेडी माझ्याकडे खूप सगळ्यांचे फोन यायला लागलेले आहेत
आणि रोहित म्हणाला अच्छा, म्हणजे वशिलेबाजी सुरू पण झाली. टिंगू म्हणाला वशिलेबाजी नाही म्हणता येणार रोहित, पण त्याचं काय आहे ना, गेल्या वेळेला ज्यांना टेंडर नाही मिळालं ना, त्यांचं असं म्हणणं आहे की आधीचं जे झेडपीतले अध्यक्ष होते की नाही, त्यांनी त्यांच्याच लोकांना, त्यांच्याच मतदारसंघातल्या लोकांना पैसे देऊन वगैरे टेंडर दिलं. आपलेच नातेवाईक, भाऊ, चुलता, मामाचा मुलगा, आत्याचा मुलगा, अशा सगळ्यांना टेंडर दिलं तोंड बघून. तरीही त्यांनी व्यवस्थित कामं केली नाही. जनतेची ओरड आहे आणि आता आम्हाला टेंडर द्या आणि आम्ही व्यवस्थित काम करू, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि रोहित म्हणाला अच्छा, तर असंही आहे तर. पण टिंगू, मला आता दोन्ही पार्टींशी बोलावं लागेल, नव्या आणि जुन्या दोन्ही, आणि आपण त्या दोघांचंही काम बघूया आणि तरच पुढच्या 5 वर्षासाठीचं टेंडर त्यांना मिळेल. असंच कोणालाही आश्वासन तू देऊ नकोस, समजलं? टिंगू म्हणाला नाही रे बाबा, मी कशाला आश्वासन देऊ, जो काही असेल तो निर्णय तू घेणार, आणि आता तू जे म्हणाला तेच मी म्हणालोय. आणि रोहित म्हणाला ठीक आहे, बघूया. त्यासाठी आपल्याला आधी पेपरमध्ये निविदा सोडाव्या लागतील, मगच काय ती बोलणी होती. आणि टिंगू म्हणाला ओके, मग आज काय स्पेशल सासरवाडीत, जावयाला सोन्याची अंगठी वगैरे आहे की नाही? आणि रोहित म्हणाला काही नाही रे, गरीब लोक आहेत हे, काय स्पेशल असणार, आणि जे आहे ते चांगलं असतं आणि जे आहे ते मला आवडतं. आणि टिंगू हसून म्हणाला का नाही आवडणार, आता बायका आवडते आहे म्हटल्यावर हेही आवडणार, असं म्हणून हसून फोन ठेवला. आणि रोहितला आता फार फार गरम होत होतं. त्यानं बेडरूममधला पंखा वाढवला तर तो वाढायचं नाव घेईना. रेग्युलेटर 5 आकड्यावर होता, पण फॅन मात्र स्लो फिरत होता जणू. आणि रोहितच्या डोक्याचा केसही हलत नव्हता. आणि आता इथे झोपायचं का, असं त्याला वाटलं. AC मध्ये झोपायची सवय असलेला तो, आणि अख्खी रात्र कशी जाणार रोहित तुझी, म्हणून त्याला जरा टेन्शनच आलं. आणि राणी कुठं गेली असं म्हणून तो बाहेर आला. 10-15 मिनटं झाली होती की तिला जाऊन, आणि 5 मिनटात ये म्हणालो आणि कुठं जाऊन बसली, म्हणून तो घराच्या बाहेर येऊन इकडून तिकडे बघायला लागला. आणि इतक्यात शेजारच्या दारातलं कुत्रं त्याच्यावर भुंकलं आणि रोहित आतमध्ये पळाला. तसा राणीचा छोटा भाऊ त्याला हसला आणि म्हणाला दाजी, तुम्ही इतके डॅशिंग आहात आणि तुम्ही कुत्र्याला घाबरता. आणि रोहित म्हणाला आणखीन एक सांगू, मी कुत्र्याला तर घाबरतोच, पण तुझ्या ताईला पण घाबरतो, पण खोटं खोटं, असं म्हणून दोघेही हसायला लागले. आणि रोहित म्हणाला काय रे, मग मला एक सांग, तुझी राणीताई मला शिव्या देत होती का रे इथं आल्यावर? आता राणीचा भाऊ थोडा गप्प बसला. राणीविरोधात काही बोलत नव्हता, नाहीतर त्याचं काही खरं नव्हतं. आणि रोहितने खिशातून 500 रुपयाची नोट काढली आणि त्याला म्हणाला आता बोल बरं. आणि खरं खरं सांग. तिचा भाऊ ती नोट घेऊन म्हणाला पण दाजी, तिला सांगू नका बरं का काही, नाहीतर ती मला खूप मारेल. रोहित त्याला डोळा मारून म्हणाला तू सांग तरी, तिचं मी बघतो, तुझं नाव कुठेच मध्ये येणार नाही. आणि तिच्या भावानं थोडा विचार केला आणि पुन्हा ती नोट त्याच्याकडे दिली आणि म्हणाला नको दाजी, ताई ओरडेल, पैसे घेतले म्हणून मला ओरडेल ती. रोहित म्हणाला घे रे, तिला काहीही कळणार नाही. आणि तिचा भाऊ म्हणाला मी पैसे न घेताच सांगतो की, आणि मला पैसे नको. रोहित म्हणाला बरं सांग, आणि तो मनोज इथे यायचा का रे, असं रोहितनं उगीच आपलं विचारलं आडून आडून. आणि तूही तुझ्या राणीताईसारखाच खूप प्रामाणिक आहेस बरं का. आणि मग त्यानं सगळं सांगितलं की राणीताई तुम्हाला शिव्या घालायची, बोटं मोडायची, हिटलर, खडूस, कशाला मला पहाटे पहाटे बघितलं, असं काहीही म्हणायची, आणि अख्ख्या घरात हाच एक माणूस विचित्र आहे, नाही तर सगळे चांगले आहेत असं म्हणते. आणि रोहित म्हणाला अच्छा. आणि आता रोहितने आणखीन 500च्या 4 नोटा काढल्या, त्याला दिल्या आणि म्हणाला ठेव तुझ्याकडे, माझी प्रेमाची भेट. तो नको नको म्हणायचा, तरीही रोहित म्हणाला ठेव रे, तुझ्या ताईने दिले असते तर घेतले असते की नाही, मग हे तुझ्या ताईचेच पैसे आहेत, ती आणि मी वेगळे नाही, म्हणजे प्रत्येक गोष्टीवर तिचा हक्क आहे. आणि तिचा गरीब लहान भाऊ म्हणाला मग दाजी, ही मोठी कार पण माझ्या ताईची आहे का? रोहित हसला आणि म्हणाला हो, अरे जे जे माझं आहे ते ते सगळं तिचं आहे. आणि तो हसला आणि मला अच्छा, आता मी सगळ्यांना सांगणार की माझ्या ताईकडे कार आहे. रोहित म्हणाला पण तू मला नाही सांगितलं की मनोज इथे यायचा का? आणि तिचा भाऊ म्हणाला कोण मनोज, मला तर माहीतही नाही. आणि इतक्यात राणी आलीच. आणि रोहित म्हणाला काय गं, कुठं गेली होतीस, 5 मिनटात येते म्हणाली, 15 मिनटं होऊन गेले. राणी म्हणाली काय हो तुम्ही, मी काय देश सोडून गेले होते का? सर तुमचं मी काय करू हो, तुमच्यासाठीच फॅन आणायला गेले होते, भक्तीच्या घरी नव्हता म्हणून आणखी 2-4 ठिकाणी फिरून आणला, नाहीतर तुम्हाला रात्रभर झोप येणार नाही, असं म्हणून राणी
तिच्या पाठीमागच्या छोट्या मुलाला म्हणाली, आण रे. आणि त्या मुलानं फॅन आणला. राणीनं फॅन लावला आणि रोहितकडे वळवला. आणि आत्ता कुठे त्याला बरं वाटायला लागलं आणि राणी त्याची किती काळजी घेते म्हणून त्याला खूप भारी वाटत होतं. मग आता जेवण झालं. तोच फॅन राणीनं बेडरूममध्ये नेला आणि रोहित म्हणाला, हे काय बाहेर फॅन नाही का? इतक्या गरमीत कसे झोपतात ग हे? आणि तुला खरं सांगू का राणी, मला खूप टेन्शन आलं होतं इथं झोपायचं. राणी हसून म्हणाली, माहीत आहे मला, राजकुमार ना तुम्ही, मग राजकुमाराला राजकुमारासारखी ट्रीटमेंट मिळायला नको का? आणि रोहितनं सुद्धा तिचा हात पकडला आणि तिला मांडीवर खेचून घेतली आणि म्हणाला, मग मीही तुला राजकुमारीसारखी ठेवतो की नाही? राणी म्हणाली, मी कधी नाही म्हणाले, तुमच्याकडे सगळं मिळतं मला, फक्त तुमचा माझ्यावर विश्वास नाही. रोहित काहीतरी बोलणार इतक्यात ती म्हणाली, असू द्या, पुन्हा तेच नका बोलू. तुमचा माझ्यावर विश्वास आहे पण परिस्थितीवर विश्वास नाही, मला सगळं कळतं. आणि आता असल्या गोष्टी काढून रात्र खराब करायला नको, असं ती हळूच त्याच्या कानामध्ये म्हणाली. आणि तो हसला आणि म्हणाला, आता कशी शहाणीसारखी बोललीस? आणि आज तू पुढाकार घेऊन करायचं आहेस, मग मी शांतच आहे. असं म्हणून रोहितनं दोन्ही हात पाठीमागे बेडवर टेकवले आणि तिच्याकडे बघायला लागला. राणी म्हणाली, ठीक आहे. आणि आता तिनं तिचा टी-शर्ट काढला, त्याच्या अंगावर फेकला आणि त्याच्या बाजूला येऊन ब्लँकेट अंगावर घेऊन झोपली. आणि आता रोहितचे श्वास आत्तापासूनच तापायला लागले. समोर राणी कशी दिसेल आणि कशी नाही हे इमॅजिन करून त्यानं तोंडावरचा टी-शर्ट बाजूला केला आणि म्हणाला, हे काय झोपलीस पण? आणि कसला पुढाकार घेतेस? राणीनं हळूच ब्लँकेट खाली सरकवलं आणि त्याला म्हणाली, हे दिसतंय ना तुम्हाला, त्याला पुढाकारच म्हणतात आणि तुमच्यासाठी आमंत्रण. असं म्हणून तिनं तोंडातल्या तोंडात जीभ हलवली खट्याळपणे. आणि आता रोहित कुमार काय थांबतात होय? तो पटकन कपडे काढून ब्लँकेटमध्ये शिरला. आणि आज मात्र राणी पूर्ण मनापासून त्याला साथ देत होती, कारण ती त्याच्यावर खूप खुश होती आणि आज ती त्याच्यावर भारी पडत आहे असं त्याला वाटलं. त्याला अजिबात काही करू देत नव्हती, सगळं तीच करत होती. आणि रोहितला खूप आनंद होत होता. लग्न झाल्यापासून किंवा त्या दोघांचं मिलन घडल्यापासून त्या दिल्लीच्या घटनेनंतर आजपर्यंत राणी असं कधीच वागली नव्हती. इतकी बोल्ड आणि सेक्सी आज वाटत होती. आणि राणीने रोहितचा घामच काढला आणि ती दमली नाही हे विशेष. तिचं काहीही दुखलं नाही. दोघांचं मिलन झालं आणि रोहित तिला म्हणाला, राणी आज काय झालं होतं गं तुला, की आमरस खाऊन ताकद आली होती? राणी हसली आणि म्हणाली, असंच समजा काहीतरी. आणि आज मला हे पुन्हा एकदा तुमच्यावर प्रेम आले आहे. रोहित म्हणाला, या फॅनला काय झालं गं, दुरुस्त का करत नाही? इतक्या गरमीमध्ये कसं झोपतात गं हे लोक? आणि राणी म्हणाली, काय करणार सर, गरिबी वाईट असते आणि असते सवय. आणि जेव्हा परिस्थिती बदलतेत नाही ना, तेव्हा लोक परिस्थिती स्वीकारतात. गरीब लोक असेच परिस्थिती स्वीकारत जगतात. तुम्हाला मात्र हे सगळं अवघडच वाटणार, कारण तुम्ही कधी परिस्थिती असली बघितलीच नाही. रोहित म्हणाला, खरं आहे तुझं. राणी, मी एक काम करू का गं? म्हणजे तुझी परवानगी असेल तर मी तुझ्या आईला एक घर बांधून देऊ का आणि सगळ्या सुविधा करून देतो. तशी स्वाभिमानी राणी म्हणाली, नाही, अजिबात नाही. उगीच जावयाच्या पैशाने घर बांधलं असं कोणी म्हणायला नको. आणि माझ्या आईला मी चांगलं घर बांधून देणार आहे सर. 2च खोल्यांचं असू द्या, पण छान घर बांधून देणार, पण मी नोकरीला लागल्यावर. आणि म्हणून तर मला खूप शिकायचं आहे. खूप शिकायचं होतं. बाबांची आईंची स्वप्न पूर्ण करायची होती. मग लग्नाच्या भानगडीत पडायचं होतं, कारण आधीच जर लग्न केलं तर सासरचे कसे भेटतात काय माहीत. तू नोकरी करते, मग तुझा एकही रुपया आईला द्यायचा नाही, आता सगळा पगार सासरी द्यायचा, असं म्हणणारे खूप सासरचे लोक आहेत सर. आणि नवराही तसा भेटला तर काय करायचं? म्हणून मी कधीच लग्न करणार नव्हते इतक्या लवकर. मला माझ्या माहेरची परिस्थिती सुधारायची होती, नोकरीला लागून, आणि मग लग्न करायचं होतं. पण नेमकं माझं लग्न आधीच झालं. बहुतेक माझ्या नशिबातच होतं. त्याला कोण काय करणार? मी इतकं टाळण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी लग्न झालं. आणि आत्ता रोहितला कळत होतं की तिची स्वप्न काय आहेत. त्याला तर वाटत होतं राणीला बाहेर जाऊन जॉब करायची काय गरज आहे? इतकी मोठी संपत्ती आहे आपल्या घरी, घरचा उद्योग आहे, त्यातच तिने काम केलं तर हरकत नाही. पण एका मुलीच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर राणी बरोबर होती. तिला तिचा स्वाभिमान, माहेरचा स्वाभिमान जपणं महत्त्वाचं वाटत होतं आणि हे त्याला योग्य वाटलं. आणि रोहित तिला मिठीत घेऊन म्हणाला, राणी, मी तुझ्या विचारांचा पूर्ण आदर करतो, पण तुला सांगतोय मी, तुला बाहेर जॉब करू देणार नाही. तू इथे जॉब कर ना आपल्याचकडे. तुला पूर्ण सॅलरी दिली जाईल तुझ्या सन्मानाची आणि तुझ्या कामाची, आणि त्यातून तुझ्या आईचं तू घर बांधू शकतेस. मला एकही रुपया नको तुझ्या सर्व्हिसमधला, ओके? आणि राणी खुश होत म्हणाली, थँक्यू सर. तुमच्या काही गोष्टींचा राग येतो, पण तुम्ही तसे चांगले आहात, असं म्हणून ती हसली. आता दोघांचंही पुन्हा एकदा मनोमिलन झालं
पाठीमागचे सगळे गैरसमज धुवून गेल्यासारखं मन निर्मळ झालं होतं एका या मनापासून केलेल्या प्रणयामुळे. आणि असंच असतं कोणत्याही नवरा बायकोचं, एकच प्रेमाचं मिलन आणि सगळं माप. आणि मग दुसऱ्या दिवशी दोघेही पुन्हा घरी गेले. रोहित पुन्हा त्याच्या कामांमध्ये गुंतला आणि राणी आता हसत होती. हे बघून जानकी म्हणाली, काय गं, लगेच आलीस माहेरावरून? खूपच म्हणत होती की सुट्टी पाहिजे सुट्टी पाहिजे. नवरा बायकोमध्ये समझोता झालेला दिसतोय. राणी हसून म्हणाली, हो आई, पण आता काय करणार, यांना सोडून नाही राहू वाटत म्हणून आले, असं म्हणून ती लाजली. आणि आता तिथेच सोनम सपना बसलेल्या होत्या आणि सपना स्वेटर विणत होती. राणी तिथे गेली आणि म्हणाली, सपनाताई काय करताय? सपना थोडी नाराज होत म्हणाली, काय नाही गं, स्वेटर विणते. आणि राणी म्हणाली, मला पण आवडतं हे करायला, मी करू का? आणि सपना तशाच नाराज अवस्थेत म्हणाली, तुला करायचं असेल तर कर, पण मी माझ्या बाळासाठी करते आणि तू कोणासाठी करतेस ते बघ, नाहीतर पुन्हा म्हणशील तुम्हा नवरा बायकोमध्ये बोलायला नको. आणि राणीच्या लक्षात आलं की आपण चुकलो होतो आणि आपण जे बोलून गेलो त्याचा अजूनही सपनाला राग आला आहे. आणि ती अल्लडपणे पुन्हा सपनाच्या गळ्यात पडली आणि म्हणाली, सॉरी ना ताई, पण मला ना त्या दिवशी त्यांचा खूप राग आला होता, असं अजूनही राणी अल्लडपणात म्हणतच होती. आणि तिनं सपनाच्या गालाची पप्पीच घेतली. आणि सपना हसून म्हणाली, बास बास, आता रात्रभर नवऱ्याच्या पप्पी घेऊन झाले असतील, तशी सवय लागली आहे ना. तशी राणी खूप हसली आणि म्हणाली, म्हणजे तुम्ही मला माफ केलं ना? सपना म्हणाली, मी माफ केलं, पण सोनमचं काय? राणी, मी घरात मोठी आहे, या नात्याने मी तुला सांगते की यापुढे असं अजिबात बोलायचं नाही एकमेकांना, कळलं? आपल्या लाईफ इतक्याही पर्सनल नाहीत की आपण जावा बहिणीसारखे एकमेकांशी काहीही शेअर करू शकत नाही. कधी कधी प्रश्न शेअर केले ना तर सुटतात राणी, आणि गप्प बसले तर गैरसमज वाटतात. तुम्हा दोघांमध्ये जे काही होतं ते आम्हाला सांगितलं असतं तर आम्ही लगेच दोघांमध्ये सहभाग घेणार नव्हतो, पण एक आपुलकी म्हणून, आपलं माणूस म्हणून विचारत होतो. आणि यालाच तर फॅमिली म्हणतात. आणि फॅमिली काय करते माहीत आहे ना, एकमेकांचा बॉन्ड तुटू देत नाही. आणि म्हणून एकमेकांच्या आयुष्यात डोकवावं लागतं राणी. कुणाला कितीही नाही आवडलं तरी डोकावणं गरजेचं असतं. आणि राणीला आता तिची चूक कळली. सपनाने तिला थोरली जाऊ म्हणून थोडंसं कठोर भाषेतच सुनावलं आणि हे ऐकून जानकीला सपनाचा अभिमान वाटायला लागला. सपना आता जानकीच्या पावलांवर पाऊल टाकायला लागलेली आहे असं तिला वाटलं. आणि अशाच तर सुना शिकत असतात, सासूचं बघून बघून सून शिकत असते. आणि राणी सपनाला सरळ म्हणाली, सॉरी ताई, माझं चुकलं, मी यापुढे असं कधीच बोलणार नाही. आणि ती सोनमकडेही गेली आणि तिची माफी मागितली आणि म्हणाली, मानाने मोठी असली तरी वयानं तू मोठी आहेस, तू मला माफ कर, मला नाही कळत बोलायचं, असं म्हणाली राणी. आणि सोनमला मिठी मारली. सोनमनं सुद्धा तिला लगेच माफ करून टाकलं आणि तिच्या स्वभावाप्रमाणे लगेच राणीला गुदगुल्या करत म्हणाली, मग रात्री काय काय केलं सांगा, तुम्ही आणि रोहित भाऊजी तिकडून एका रात्रीत इतके खुश होऊन कसे आलात? राणीताई, तुमच्या माहेराला आम्हाला घेऊन चला ना, आम्हा दोघींचंही माहेर खूप लांब आहे. राणी आता खूप लाजली आणि म्हणाली, सोनम, आता हे पण सांगायचं का गं, रात्री काय काय केलं ते? आणि सोनम मुद्दाम म्हणाली, हो सांगायचं. आणि झालं. अल्लड राणी आता खरं खरं सांगायला लागली, नाहीतर सोनम रुसली असती. आणि म्हणाली, त्याने ना मला आधी मांडीवर ओढलं आणि मग म्हणाले, तू पुढाकार घे. आणि आता सोनमने डोक्यावर हात मारला आणि म्हणाली, राणीताई, बास बास बास, खरंच तुम्ही ना खूप भारी आहात, असं म्हणून तिच्या गालाचे गालगुच्चे घेतले. आणि दोघी खूप हसत होत्या. आणि सूर्यवंशींचं घर कायम असंच सुखात आनंदात हसू दे नांदू दे, असं म्हणून जानकी मनोमन खुश झाली होती. आणि एकाचं जरी तोंड वाकडं असेल ना तर अख्खं घर चिंतित असतं. सगळे खुश तर घर खुश, असं समीकरण असतं जॉईंट फॅमिलीमध्ये. आणि मग बघता बघता असेच काही दिवस गेले. रोहितनं आधीचे सगळे कॉन्ट्रॅक्टर काढून टाकले, सगळे नवीन कॉन्ट्रॅक्टर निवडले. आणि झालं, जुने कॉन्ट्रॅक्टरसुद्धा रोहितच्या विरोधात गेले. आणि माणूस जिथे चांगलं काम करतो ना तिथं त्याला विरोध हा असतो. जुन्या कॉन्ट्रॅक्टरने कॉन्ट्रॅक्ट घेऊन नीट काम केलं नाही, त्यांच्या खूप तक्रारी होत्या, त्यामुळे रोहितनं त्यांना काढून टाकलं आणि दुसऱ्यांना संधी दिली. पण रोहित कशाला घाबरत नव्हता. आणि संग्राम छोटी मोठी कट कारस्थानं करून त्याला त्रास देण्याचा प्रयत्न करायचा. दररोज काहीतरी 4 लोक गोळा करायची, पैसे देऊन दारू पाजून आणायची, रस्त्याचं कामच नीट नाही, पाण्याचं काम नीट नाही, आमच्याकडे पाणीच येत नाही, लाईट नाही, असं काहीतरी करून त्याच्या खोड्या काढायचा. मेघना मात्र शांत होती. कॉलेज बंद होतं, रोहित नव्हता, राणी नव्हती, त्यामुळे कोणाचाच संपर्क नव्हता, त्यामुळे त्या दोघांमध्ये गैरसमज पसरवायला जागा नव्हती. आणि त्यामुळेच
राणी आणि रोहित जवळ येत होते आणि अचानक संग्रामचा पिये रोहितकडे आला. आज बऱ्यापैकी चांगला बोलत होता, नमस्कार घालत होता आणि रोहितला म्हणाला, मला वाटतं सूर्यवंशी साहेब, आता राजकारणात तुमचं वजन वाढतं तर तुमच्यासोबत एखादा जाणकार पिये असावा. राजकारणातला माझा अनुभव बघितला तर खूप अनुभव आहे मला आणि मला असं वाटतं की तुम्ही मला पिये होण्याची संधी द्यावी. आणि रोहित हसून म्हणाला, कशाला? संग्राम राजे शिर्केला मातीत घातलाय तसं आता मला मातीत घालायला आलात का तुम्ही? तुमचे सल्ले किती चांगले असतात हे मला माहीत आहे आणि माझा सल्लागार माझा बाप आहे आणि मला दुसऱ्या कोणाची गरज नाही. तुम्ही येऊ शकता. असं म्हणून रोहितनं त्या पियेला बाहेरचा रस्ता दाखवला. तो पिये पुन्हा संग्रामकडे गेला आणि म्हणाला, गेलो होतं त्याच्याकडे. त्याची हाल हवा बघायला खूपच माज आहे आता त्याला त्याच्या खुर्चीचा आणि आता पुढच्या 4 वर्षात आमदारसुद्धा होईल. मग काय, पुन्हा सगळीकडे त्यांचंच राज्य. असं काहीतरी केलं पाहिजे जेणेकरून सूर्यवंशीचं साम्राज्य सपाट झालं पाहिजे, सपाट. आणि दुधाच्या फॅक्टरीमध्ये जाऊया आणि दुधाच्या पदार्थामध्ये लोकांना विषबाधा होईल असं काहीतरी टाकूया. आणि अशा प्रकारे प्लॅन केला आणि सूर्यवंशींचं प्रोडक्ट खाल्लं की लोकांना त्रास व्हायला लागेल. 4-2 लोक मेली तर बरंच आहे. सूर्यवंशींच्या सुपुत्रांना अटक होणार म्हणजे होणार, लोकांच्या जीवांशी खेळल्याबद्दल. असा प्लॅन आखून संग्राम आणि पिये हसत होते. पण आता हे काम द्यायचं तरी कोणाला असा ते विचार करत होते आणि माणूस शोधत होते भरोशाचा. आणि एके दिवशी जानकी आता म्हणाली, राहुल, अरे सपनाचं डोहाळे जेवण घालायचं आहे, तिला 7वा महिना लागला आहे. आणि राहुल हसून म्हणाला, मग घाला की, मी कुठे नाही म्हणालो. राणी म्हणाली, दादा आहोत, तुम्ही जवळ असायला हवं म्हणून आई तुम्हाला सांगत आहेत, बाकीची तयारी आम्हीच करणार आहोत. आणि मल्हारराव रोहितला सुद्धा म्हणाले, रोहित, आता तूही मनावर घे, पुढच्या वर्षी तुम्हा दोघांच्याही आयुष्यात पाळणा घालू द्या आणि नवीन पाहुणा येऊ द्या. रोहितनं राणीकडे हसून बघितलं आणि राणी नाही नाही म्हणत होती. मग संध्याकाळी झोपताना त्यानं तिला खूप जवळ घेतली आणि म्हणाल, राणी. आणि राणी त्याला बाळ ढकलत म्हणाली, नाही हा, मी अजून 4 वर्ष बाळाचा होण्याची फिलिंग आवडायला लागली आहे, पण माझं वय तरी बघा. आणि रोहित म्हणाला, राणी, जुन्या काळात तुझ्या वयाच्या बायका ऑपरेशन करत होत्या 4-4 मुलं होऊन. वयाचं काय घेऊन बसलीस? आणि आता दादानंतर माझा नंबर आहे, माझ्यानंतर रोशनचा नंबर आहे, सगळं कसं नंबर न झालं पाहिजे. आणि राणी चिडून म्हणाली, हा कसला आग्रह आहे तुमचा? नंबर सोनम आणि रोशन भाऊजींना घ्यायचं असेल तर चान्स घेऊ द्या, त्यांचं वय जास्त आहे. रोहित म्हणाला, राणी, माझंही वय जास्त आहे, मलाही वेळेत मूल व्हायला हवं. आणि राणी म्हणाली, पण माझं वय नाही ना आणि मी मेंटली प्रिपेअर नाही बाळासाठी, मला आत्ता चान्स नको आहे. सर, तुम्ही आता प्रोटेक्शन वापरलं तर जवळ या, नाहीतर येऊ नका. आणि माझ्या टॅबलेट संपलेल्या आहेत प्रिकॉशनच्या, तुम्ही प्रोटेक्शन वापरा. रोहित म्हणाला, अगं पण आता नाही माझ्याकडे ते, आणि नेहमी तूच टॅबलेट खातेस ना, मग मी कशाला वापरू प्रोटेक्शन? राणी म्हणाली, मग आजच्या दिवस जवळ येऊ नका, माझ्या गोळ्या संपलेल्या आहेत, प्रेग्नंट राहील तर काय करणार? असं म्हणून राणीनं त्याच्याकडे पाठबळ केली. आणि आता रोहितही तिच्यावर चिडला आणि त्यानं तिला जबरदस्ती स्वतःकडे ओढली आणि म्हणाल, राणी, तू असं नाही करू शकत, माझ्या तुझ्याकडून आज रात्री खूप होप आहेत आणि मला तू हवी आहे, बाकी काही माहीत नाही. असं म्हणून त्यानं तिच्या तोंडामध्ये तोंड घातलं. आणि आपल्याकडे प्रोटेक्शन नाही आणि आपण गरोदर राहू या भीतीने राणी चिडून म्हणाली, तुम्ही राक्षस आहात का हो? सांगितलं ना तुम्हाला प्रोटेक्शन घ्या, नाहीतर जवळ येऊ नका, मला आत्ताच प्रेग्नन्सी नको आहे. आणि तिचा तो रुद्र अवतार बघितला आणि तिनं त्याला असं झिडकारलं आणि तो नाराजच झाला. त्याचा तयार झालेला पुरुषार्थही पटकन डाऊन झाला आणि रोहित उठला, तिच्याकडे पाठ करून खिडकीत उभा राहिला आणि राणीही पांघरून घेऊन झोपली. आणि नेमकं कोणाचं चुकतंय हेच त्याला कळत नव्हतं. त्यानं राणीची झोप लागल्यावर तिचा मोबाईलही बघितला, मनोजेचे तिला फोन येतात का हे चेक केलं आणि त्याच्या डोक्यात पुन्हा संशय यायला लागला, कारण त्याच्याशी बोलायला लागली की ती अशीच वागते रोहितसोबत असं त्याला वाटायचं. पण मनोजेचा आता फोन वगैरे काही नव्हतं आणि 1-2 दिवस असेच गेले. तोही तिच्याजवळ आला नाही, तीही त्याच्याजवळ गेली नाही, कारण तिच्या टॅबलेट संपल्या होत्या आणि तोच घेऊन येणार होता. आणि त्यानं टॅबलेट आणल्या नाहीत कारण त्याला चान्स घ्यायचा होता बाळाचा. आणि राणीही जवळ आली नाही कारण तिला बाळ नको होतं. आणि आता दोघेही पुन्हा एकमेकांपासून दूर चालले होते. आणि आज सपनाचं बेबी शॉवर सेरेमनी होतं आणि सगळे खूप खुश होते, अगदी राणीसुद्धा सगळी तयारी करत होती. पण रोहितचा चेहरा मात्र पडला होता, कारण त्याला आता बाळाचे वेध लागले होते आणि त्याचं वयही होतं बाबा होण्याचं, पण राणी ऐकत नव्हती.
आणि तो तिथं न थांबता सरळ निघूनच गेला. कारण तिथं थांबलं तर सगळे विचारणार की तुम्ही कधी चान्स घेताय, लग्नाला वर्ष होत आलं. आणि ते सगळं कौतुक बघून आणि ते सगळ्यांचे प्रश्न ऐकून त्याला आणखीन बाबा होण्याची इच्छा वाढणार. त्यापेक्षा इथे थांबायलाच नको म्हणून रोहित नाराज होऊन निघून गेला.